नमस्ते. कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, आपलं घर हे आपल्या सदस्यांचा किंवा कुटुंबाचा किंवा परिवाराचा एक आरसा आहे असं सुद्धा म्हटलं जातं. कारण की जितकं घर आपलं स्वच्छ, टापटीप, नीटनेटकं, सुंदर आणि आवरलेलं असेल ना, तसंच घरातील सदस्य कुटुंब आहे असं एक तर्क लावला जातो किंवा एक अनुमान किंवा एक अंदाज लावला जातो, हो की नाही? तर आता घरामध्ये लहान मुलं असतील किंवा जास्त मेंबर्स असतील तर घरामध्ये हा थोड्याफार प्रमाणामध्ये पसारा होतच असतो. आणि घरातली जी काही स्त्री असते किंवा पुरुषसुद्धा, त्यांनी जर वेळच्या वेळी किंवा स्वतःला एक अशी चांगली सवय करून घेतली ना की आपण या वेळेमध्ये ही कामं, आपल्या घरातली स्वच्छतेची कामं आपण केलीच पाहिजे, तर त्या वेळेनुसार ती कामं होत राहतात आणि त्याने आपल्याला कुठचाही म्हणतात ना एक स्ट्रेस येत नाही किंवा ते काम आपल्याला ओझं वाटत नाही. आपले हात पाय आपल्याला आपोआप त्या कामाकडे घेऊन जातात आणि हळूहळू आपलं घर जे आहे ते अगदी स्वच्छ नीटनेटकं व्हायला सुरुवात होते आणि नेहमीच आपलं घर जे आहे ते स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं राहते, हो की नाही? तर घरातील रोजच्या कामाव्यतिरिक्त मी सुद्धा आता स्वतःला अशी सवय लावून घेत आहे, जेणेकरून जी काही एक्स्ट्राची कामं असतात आपली स्वच्छतेची, तीसुद्धा माझ्या हाताला सवय लागेल त्या कामांची. तर ती कामं कोणती? तर आता बघा, सगळ्यात आधी मी इकडे हॉलमध्ये आलेली आहे. तर हॉलमध्ये जास्त काही आमच्या पसारा नसतोच. तर हे रिसेंटलीच आम्ही आणलेलं आहे. 2 सोफा चेअर आहे आणि एक TV युनिट आहे. तर हे सुद्धा मी 2 दिवसातून एकदा किंवा 3 दिवसातून एकदा किंवा मला वाटेल तेव्हा मी हे क्लीन करत राहते आणि काही जास्त वेळ लागत नाही बघा या कामाला. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये ही कामं होतात. अगदी एक ओला फडका मी पुसला की अगदी चकाचक पूर्ण वस्तू दिसू लागतात. किंवा तुम्ही बेबी वाईप्सचा सुद्धा वापर करू शकता. आता या खिडक्या वगैरे ज्या आहेत ना, तर एक दिवसाआड आमच्याकडे पाणी येतं नळाचं, तेव्हा आमच्या आई ज्या आहेत त्या ह्या नेहमी पुसून काढतात आणि स्वच्छ धुवून काढतात खिडक्या. त्यामुळे तुम्हाला खिडक्यासुद्धा अगदी आमच्या स्वच्छ चमकदार दिसत असतील. आणि हा जो मेन हॉलचा जो डोर आहे तो सुद्धा आई नेहमी स्वच्छ करत असतात जेव्हा नळाला पाणी येतं तेव्हा. तर आता मी सुद्धा हा जो दरवाजा आहे तो स्वच्छ करून घेत आहे आणि आमच्या घरातील जे काही इतर दरवाजे आहेत, बेडरूमचे, परत किचनचा एक दरवाजा आहे, तर ते सगळे दरवाजे मी आता स्वच्छ करून घेते. आणि जास्त काही नाही, तुम्ही इकडे कॉलिनसुद्धा वापरू शकता. कॉलिन जो स्प्रे येतो तो, किंवा अगदी ओल्या फडक्याने जरी एक फडका मारला ना याच्यावरती, तरीसुद्धा खूप वस्तू आपल्या ज्या आहेत त्या चमकू लागतात. आणि जर आपण हे रेग्युलर करत राहिलो ना, तर आपल्याला सणासुदीच्या दिवशी किंवा एकदम जेव्हा आपण अशी साफसफाई काढतो ना, तेव्हा एकदम असा लोड आपल्याला अजिबात येत नाही. तर बाहेरची स्वच्छता माझी सगळी करून झालेली आहे ऑलमोस्ट. त्यानंतर मी आलेली आहे आपल्या सगळ्या स्त्रियांच्या आवडीचं ठिकाण म्हणजेच किचन. तर किचनमधला महत्त्वाचा पार्ट म्हणजेच असतं आपलं फ्रीज. तर फ्रीजलासुद्धा आपले बऱ्याचदा दिवसातून हात लागत असतात, चिकट, ओले, आणि लहान मुलंसुद्धा येऊन फ्रीजजवळ खेळत वगैरे असतात, त्यांचेसुद्धा हात याला लागत असतात. त्यामुळे फ्रीजसुद्धा असा दिवसातून एकदा किंवा 2 दिवसातून एकदा तरी ओल्या फडक्याने असा नक्की पुसत जा, जेणेकरून आपला फ्रीज जो आहे तो मस्त असा चकाचक राहतो. त्यानंतर ह्या ज्या किचनच्या ज्या काही ट्रॉल्या आहेत, तर याचाच रिसेंटली मी व्हिडिओ केला होता, याचं डीप क्लिनिंग मी केलं होतं. तर हे बघा, हे क्लीन केल्यानंतर सुद्धा मी 3 दिवसातून एकदा किंवा 4 दिवसातून एकदा अशा पद्धतीने ओला फडका याच्यावरनं फिरवून घेते, जेणेकरून ह्या खूप छान शाईन करतात आणि आपल्याला वारंवार मग याला घासावं लागत नाही. त्यानंतर रात्रीचं जेवल्यानंतर सुद्धा आपण अगदी 10 ते 15 मिनटं आपल्या किचनला दिली ना स्वच्छतेची, की आपलं किचनसुद्धा नेहमी मस्त चकाचक राहतं. त्यानंतर आपल्या जे काही गॅस शेगडी आहे त्याच्यावरच्या ज्या काही जाळ्या असतात, रिंग्स आणि जाळ्या, त्यासुद्धा मी रोजच्या रोज अशा पद्धतीने घासून घेते. त्याला मी भिजत ठेवलेलं आहे.
त्यानंतर हा मसाल्याचा डब्बा, त्यानंतर त्या डब्यामध्ये मीठ होतं ते संपलं होतं. तर अशा पद्धतीने जे जे डबे रिकामे होतात ना ते डबे मी दरवेळी घासून ठेवते, जेणेकरून जेव्हा आपण एकदाची क्लिनिंग काढतो ना तेव्हा आपल्याला अजिबात ह्या डब्यांचा घासायचा त्रास इतका काही होत नाही. आता मसाल्याचा डब्बा इतका काही खाली झाला नव्हता किंवा घाणसुद्धा झाला नव्हता, पण मला असं वाटलं की त्याला आता बरेच दिवस झालं मी क्लीन नाही केलेलं, त्यामुळे मी त्याला पटकन घासायला घेतलं आणि पटकन अगदी एक काथ्या फिरवला की तो एकदम क्लीन निघाला. तर हा एक फायदा होतो आपल्याला रेग्युलर जेव्हा आपण क्लिनिंग करतो तेव्हा. आणि ब्रशच्या साहाय्याने मग अशा पद्धतीने जे काही आपले झाकणं वगैरे असतात तर ते सुद्धा मी घासून घेते पटकन. त्यानंतर वेळ येते आपल्या गॅस शेगडीची. मैत्रिणीनं दिवसभरातून ही बरंचसं काम आपलं हलकं करत असते, हो की नाही. सगळ्यांसाठी छान छान गरम गरम असं स्वयंपाक करून देण्याचं काम आपली गॅस शेगडी करत असते. त्यामुळे तिलासुद्धा स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे, हो की नाही. त्यामुळे दिवसातून एकदा म्हणजेच दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर मी गॅस शेगडी अशा पद्धतीने डीप क्लीन करते, जेणेकरून जो काही तिचा चिकटपणा असेल तो पूर्ण निघून जातो आणि गॅस शेगडीलासुद्धा छान वाटतं, क्लीन वाटतं आणि दुसऱ्या दिवशी ती अगदी आनंदाने तयार असते आपल्याला छान छान गरम गरम जेवण बनवून देण्यासाठी. त्यामुळे गॅस शेगडीलासुद्धा अशा पद्धतीने दररोज क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या ज्या टाईल्स आहेत ह्या 2-3 दिवसातून एकदा मी अशा पद्धतीने घासून घेते. फोडणीचे वगैरे काही डाग असतील तर मी तिथल्या तिथे लगेच ओल्या फडक्याने ते पुसून घेते, कारण की ते डाग जास्त जिद्दी नको व्हायला. तर छान असा माझा गॅस ओटा, गॅस शेगडी आणि त्याचबरोबर टाईल्स जे काही आहे ते सगळं असं मस्त घासून झालेलं आहे. आता त्याला मी एका ओल्या फडक्याने पुन्हा एकदा पुसून घेते, जेणेकरून जास्त ओलावा तिकडे राहणार नाही. त्यानंतर हे छोटंसं रॅक आहे, ह्या रॅकमध्ये तेलाची बरणी असते आणि एक मिठाचा डब्बा असतो, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेते, कारण की चिकटपणा वगैरे तिकडे राहायला नको. आणि मसाल्याचा डब्बासुद्धा मी स्वच्छ पुसून त्यामध्ये वाट्या सगळ्या काही ठेवल्या. आता हे जे हार्पिक क्लीनर आहे तर याने आपला सिंक एरिया जो आहे तो मी कशा पद्धतीने क्लीन करते, तर आपण काय काळजी घेतली पाहिजे. तर हे कट करताना नेहमी आपल्याला कैचीचाच वापर करायचा आहे. मी लास्ट टाईम ते हाताने कट केलं होतं तर माझ्या हाताला ते लागलं होतं आणि खूप प्रचंड हाताला अशी जळजळ झाली होती माझ्या. त्यामुळे तुम्ही नेहमी काळजी घ्या. आणि ते टाकल्यानंतर आपल्याला आपले दरवाजे खिडक्या ओपन ठेवायच्या आहेत आणि रात्रभरसुद्धा आपण ते ठेवू शकतो किंवा तुम्ही अर्धा तास ठेवून त्याच्यावरती पाणी टाकू शकता आणि आपल्याला ड्रेनेजचा अजिबात त्रास त्याने होत नाही. तर मैत्रिणींनो, ह्या स्वच्छतेच्या सवयी जर आपल्याला असतील ना तर नेहमीच आपलं मन आणि आपलं घर प्रसन्न आणि स्वच्छ राहील. तर आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल तर नक्की छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.